भीमगीताच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय आयुष्यमान ॲडव्होकेट संजयजी भारदे साहेब, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष मुख्य यांना मी विनंती करतो की त्यांनी या समोर बसलेल्या समुदायाला थोडक्यात मार्गदर्शन करावं अशी मी भारदे साहेबांना विनंती करतो। मानवतेची महान क्रांती ज्याने हा बुद्धाचा धर्म जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरविला ते महान राजे सम्राट अशोक, विद्रोही संत कबीर, क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, ज्यांनी आम्हाला शिक्षणामध्ये आरक्षण मिळवून दिले ते आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले, ज्यांनी शिक्षण आरक्षण संरक्षण संविधानाच्या माध्यमातून मिळवून दिले ते प्रबुद्ध भारताचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मला अशी माणसे आवडतात जी स्वतः जगतात आणि इतरांना जगवतात, असा साहित्याच्या माध्यमातून मानवतेचा संदेश देणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या सर्व बहुजनाधारक क्रांतिकारी महापुरुषांना मी प्रथमतः नतमस्तक हो या ठिकाणी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रबोधनकार आमचे स्नेही मित्र आदरणीय माधवरावजी वाडवे आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती असलेले गावचे प्रथम नागरिक आदरणीय वसंतरावजी गायकवाड साहेब, बालाजी कोले सर, संजयजी एरपुराड आणि सर्व आमचे पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी कदम साहेब आणि या ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी आणि तुकाराम गायकवाड आणि आपण सर्व धम्मानुयायी बंधू भगिनी, या ठिकाणी हा प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मला उद्घाटक म्हणून आपण या ठिकाणी पाचारण केले तेव्हा मी या ठिकाणी आदरणीय माधवराव वाडे साहेबांना सांगतोय की प्रबोधनाची आपली जी भूमिका आहे ती भूमिका अतिशय आपण नेटाने, कष्टाने, जबाबदारीने आणि अतिशय सूक्ष्म अशा सम्यक दृष्टीने आपण लोकांना जागृत कसं करता येईल, कारण आम्ही आर्थिक दृष्ट्या चांगल्या बऱ्यापैकी प्रबळ झालो पण बौद्धिक दृष्ट्या इथे कंगाल होत चाललो की ही भयानक परिस्थिती आहे। कारण काय बोलायचं आता बऱ्याच जणांना म्हणजे दूर लागले असेल की भारत काहीतरी बोलते, हे माझ्या म्हणजे मला एक ब्लेम आहे, पण भारत कधीच खोटं बोलत नाही बरं का। कारण आज गरज जी आहे, आज आम्ही 134वी जयंती करतो। आपण एक नारा देतो, मला तरी कळते पासून जन्मल्यापासून नारा ऐकत आलेला, तो नारा कोणता आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। तुम्ही विजय असो, मी नारा कोणता आहे म्हणून माझं मला सांगत होतो, तुम्ही विजय असो म्हटलं, बरं आता जोरात म्हणा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतीसूर्य ज्योतिराव फुलेंचा, राजर्षी शाहू महाराजांचा। कोणता विजय केला आम्ही आजपर्यंत? जो आम्ही जय भीमचा नारा देतोय, विजयाचा नारा देतोय, कोणता आम्ही विजय केला? कोणता विजय केला आहे बाबासाहेब आंबेडकरांचा? अरे चिंध्या चिरकुटातल्या माणसाला हायकोर्टात आणलं, पालातल्या माणसाला महालात आणलं, याची जाणीव आम्हाला आजही आहे का? कारण आम्ही मस्ताळलो, आम्हाला माज चढलाय यांनी दिलेल्या अधिकाराचा। कारण या ठिकाणी सारा बदल केलाय, पण आम्ही विचार जयंती करतोय आम्ही 134वी जयंती, बाबासाहेबांच्या हयातीपासून जयंतीची सुरुवात झाली 1934 पासून काहीतरी आपले पुण्याचे त्यांचं नाव काहीतरी आहे, तर त्यावेळेस बाबासाहेब सांगितलं होतं की माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा मी जो तुम्हाला विचार दिलेला आहे त्याप्रती तुमची कृती करा, त्या तुमचं भलं आहे आणि उद्या येणाऱ्या पिढ्यांचं भलं आहे। काय परिस्थिती होती 134च्या अगोदरची, 134 वर्षाच्या अगोदरची परिस्थिती, हे आपण थोडं जाणलं पाहिजे। आम्ही कोणता विजय करतो बाबासाहेब आंबेडकरांचा?
लय बाळ आलं, गाणे आम्ही गातोय, गाणे भाषण देतोय, पण कृती शून्य. लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोळात. अरे बळ आलेले कुणीकडे पळ काढत आहेत, कुणाच्या बळकणी ते पन्नाड होऊन बसत आहेत. बळ आलेले माणसं शिंगा चिरकुटातला माणूस टाळकोटात आला बाबा तुमच्या जन्माने. कारण मृतवस्था आम्ही मुर्द्यासारखं जीवन जगत होतो. ढुंगणा करून मारलं काय, पोटाला मारलं काय, पाठीला मारलं काय, असा बेदम मार खाऊन आम्ही जगणारी माणसे. त्या मृतवस्थ अशा जित्या जागच्या मुर्द्यांना बाबासाहेब आंबेडकर एक डॉक्टर जन्माला आले. महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि सांगितलं अरे 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा, त्या जगण्याला अर्थ आहे. बऱ्यापैकी आम्ही म्हणजे अडाणी अनपड माणसाला समजलं, पण काय सरपंच साहेब सुशिक्षितांना आम्हाला खरंच जाणपण आम्ही विसरत चाललोय का? कारण बाबा तुमच्या जन्माने मेले, मुर्देही जागे झाले, फाटके पार झोपड्या जागी महाल गाड्या पडल्या आले. पोटाची आग विझवल्या, पोटाची आग विझवण्याशिवाय उलटे खडकटे खाले, पण बाबा तुमच्या जन्माने ताटात आमच्या पकवान आले. बाबा तुमच्या जन्माने ताटात आमच्या पकवान आले. आम्ही ऐकतो आता वाडवे साहेब सांगतील रमाईचा त्या काळ होता, महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत. राजरतन गमावला, इंदू गमावले, आपला रमेश गमावला, गंगाधर गमावले, 4 बाळा गमावले. कुणासाठी हे ऐकायला चांगलं वाटतंय, पण प्रत्यक्ष करणे मात्र करणं खूप अवघड आहे. अरे त्याने किती खडतर प्रवास केलेला आहे. मैं घर बना रहा था किसी और के लिए, मैं घर बना रहा था किसी और के लिए, खुद को मिटा रहा था किसी और के लिए. यूं तो ठोकरों में गुजार दी जिंदगी यारो, पत्थर हटा रहा था किसी और के लिए, पत्थर हटा रहा था किसी और के लिए. कुणासाठी केले? आज बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही फिरतो. कोणत्या पक्षाचे आहोत, आमचा पक्ष कोणता आहे, नेता कोणता आहे, आमचं धर्मकारण, समाजकारण, राजकारण कोणत्या कसोटीवरती आहे, कोणत्या मापावरती आहे, कोणत्या फुटपट्टीवरती आहे, याचं मोजमाप आम्ही कधी करणार आहोत, याचा लेखाजोखा आम्ही कधी देणार आहोत का? 134वी जयंती साजरी करतो. आता उद्या जंग मिरवणुकीमध्ये बायाही नाचायला लागल्या. तुकारपूर्व काही दिवस नाचले, आता बायाही नाचायला लागल्या. अरे कशासाठी नाचताय तुम्ही? मला खूप हसू येते प्रत्येक गोष्टीचं. नको ती गोष्ट करतो, करा म्हणते अजिबात करत नाही. मग कसली आम्ही आणू येईल? प्रश्न पडतोय आमच्या सारख्यांना. अरे कसली आम्ही आणू येईल? भक्तीचे माणसं उत्सव उरूस घातला हार देवाला फुटल्यासारखं. कसले आम्ही आणू येईल? भक्तीचे माणसं उत्सव उरूस फुटले मूर्त्या फोटोत ना कळतील महापुरुष आणि विचाराशिवाय ना बदले समाज संस्कृतीची कूस. 12 बेरडी भेसळांची चालते चोरून लपून घुसफूस, 12 बेरडी भेसळांची चालते चोरून लपून घुसफूस. सावधान बांधवून बाबासाहेबांचं नाव घेऊन फसवण्याची भयंकर स्पर्धा लागलेली आहे. बाबासाहेब फसवण्याचं साधन बनवलेलं आहे, म्हणून मी सावध सतर्कतेचा इशारा देतो. तुम्हाला ऐकायचं आहे, पण हेही मला काहीतरी सांगायचं आहे. उद्घाटक म्हणून प्रबोधन करायची एक जबाबदारी आहे. गाडगे महाराज प्रबोधन करत होते, नाचत नव्हते थैथयाच्या गायिकेसारखं. मी बऱ्यापैकी प्रबोधन करतोय. सामन्याला खीळ घालणारा साहेब मी आहे बरं का, बऱ्यापैकी. कारण जिथे आम्हाला, कारण प्रबोधन करायची स्वतंत्र अशी जबाबदारी आहे. लोकांच्या सांगण्यावरून नाचायचं नाही, तर त्यांनी लोकांना थोपवलं पाहिजे की योग्य अशा ध्येय धोरणात्मक दिशा दिली पाहिजे. तो खरा प्रबोधनकार आहे. निश्चित विचाराची ध्येय धोरणात्मक जो मांडणी आपल्या कार्यक्रमामधून करत असतो तो खरा प्रबोधनकार आहे. आज आम्ही काय करतो? बाबासाहेब सांगत असताना बाबासाहेब थोडं तरी म्हणजे वागू नका, पण थोडं 4 पावलं चाला. बाबासाहेब राजीनामा दिलो म्हणतोय आम्ही, मंत्रिपदाचा राजीनामा, पण आम्ही आमच्या वैयक्तिक खासदारकीसाठी, आमदारकीसाठी पूर्ण समाजाला आम्ही गुलाम बनवतोय. बांधवण सावधान. मी एक अतिशय म्हणजे आपल्याला जबाबदारीपूर्वक एक सतर्कतेचा इशारा देतोय, एक वकील या नात्याने, आणि एक काहीतरी वाचतोय, पाहतो सर्व परिस्थिती.
काळ बदलत चाललेला आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. मस्त वाटतंय आम्ही शिकलो. माझी बायको, माझं लेकरं, माझी साडी, माझी गाडी माडी एवढे मध्ये गुंतलोय आम्ही. नाही, किडामुंगी असलं जीवन जगत आहे. पण आपली जबाबदारी आहे हे भारतीय संविधान टिकवण्याची. आणि सोमनाथ सूर्यवंशी मारला गेला कशामुळे? भारतीय संविधान तिथे विटंबना केली. दिल्लीला भारतीय संविधान जाळले गेले तरी आम्ही शंडासारखे, नामर्द, भेकडासारखे कुणाच्या तरी मागे लागतोय. म्हणून बांधवांनो, आपल्याला शत्रू आणि मित्राची ओळख करूनच आपला संघर्ष लढा पुढे न्यायचा आहे. आणि हा लढा आपण सरदाराशिवाय पण लढू शकत नाही. सरदार असलाच पाहिजे. पुतळे विहार बांधणं सोपं आहे, पण विचाराने बांधलेली माणसं आणि ती संघटना क्रांती परिवर्तन घडू शकते. कारण हे चळवळीचं बळ आहे. इथे ऍडव्होकेट मी झालेला आहे. आपण सर्व इथे थाटामाटात बसलेले आहात. चळवळीमुळे हे बळ आलेलं आहे. चळवळीसाठी त्याग पाहिजे. चळवळ मागते त्याग, बलिदान. चळवळीला त्याग पाहिजे. बुद्धाने त्यागलं सारं सोन्याचं वैभव. पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये सोन्याचे महाल. पण तुमच्या आमच्या या माणसांच्या जीवनामध्ये दुःख आहे. दुःखाचं संशोधन करण्यासाठी 7 वर्ष खरं तर असे ज्ञानाची तपश्चर्या केली, बालवाडू साधना केली आणि कळालं जीवनामध्ये दुःख आहे माणसाच्या. आणि दुःख निवारण्याचा मार्ग आहे. म्हणून ते आज 2500 वर्षानंतरही जगतात एक प्रेरणादायी ऊर्जा स्रोत बनवून. तुमचं आमचं जीवन एक अनुयायी म्हणून काम आहे. म्हणून सावधान असा. भारतीय संविधान धोक्यात आहे 2 माणसाकडून आणि तिसरे 3 वेगळेच आहेत. आणि ती 2 माणसं म्हणजे मत विकत घेणारे आणि मत विकणारे. हे 2 माणसं भारतीय संविधानाला अतिशय धोकादायक आहेत. आणि हे नरेंद्र मोदी सारख्या नालायक माणसाला सत्ता देणारे माणसं 3 होते. एक धर्मवेडे, दैववेडे आणि बेवडे. या ठिकाणी असल्या नालायक माणसांच्या हाती सत्ता देऊन आज देश दिवाळखोरीत काढलेला आहे. कारण बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं, अरे जा तुमच्या घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा, तुम्हाला देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे. पण आम्ही या प्रस्थापिताचे पाय टाकत, लाल घोटत, म्याव म्याव करत आम्ही फिरत आहोत. कुठे घाण टाकला आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायीत्वाचं स्वाभिमानी. एक अनुयायीत्व याची जाणभान आपण ठेवली पाहिजे. म्हणून म्हणतो आपल्याला शत्रु आणि मित्राची ओळख झाली पाहिजे. भीम के सच्चे सिपाहियों, अरे भीम के सच्चे सिपाहियों, करना है सबको वही, शत्रु हमारा कौन है पहचानो पहले से ही. गुजर गए दिन बरस ऐसे ही नादानपन में, चिड़ भीड़ के जागना है दिमाग मनगट मन में, चिड़ भीड़ के जागना है दिमाग मनगट मन में. म्हणून आपल्याला जागरूक सतर्क राहावं लागणार आहे. एवढंच या उद्घाटनीय प्रसंगानिमित्त आपल्याला सांगू इच्छितो की आज आपला नेता एकमेव आहे आणि तो रात्रंदिवस धडपड करतोय आणि ते म्हणजे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांच्याशिवाय नेता नाही. कारण मुखेड तालुक्यामध्ये तर इतके दलाल भडव्याचे चांडाळ चौकट झालेले आहे, शोधून सापडणार नाही तुम्हाला नेता. आज याच्या बॅनरवरती दुसऱ्या दिवशी त्या बॅनरवरती म्हणजे सोय पाहून जिकडे शिदा तिकडे उदो करणारी भामट्यांची ही चांडाळ चौकडी फसवणूक अशाला. म्हणून बाबासाहेबांच्या नंतर वंचित बहुजनांच्या हक्काचा लढा, बाबासाहेबांच्या नंतर वंचित बहुजनांच्या हक्काचा लढा फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर लढतील. आणि लाचारीने नव्हे, स्वाभिमानाने समाजा घेऊन दिल्लीचे तख्त चढतील. फक्त तुमच्या निष्ठा बिघडवू नका. काल झाल्या त्या पुन्हा घडू नये चुका. आपलं धर्मकारण, आपलं समाजकारण, राजकारण हे बिघडत चाललेलं आहे. सर्रास आता मंगलपरीने बौद्ध पद्धतीने आणि आदल्या दिवशी हळदीचा थयाट हे कुठलं फॅड आलेलं आहे आमच्या डोक्यामध्ये. माईक फेकून मारतो बघा त्याला, बसवा बाजूला. हा फैफैटा कुठून आला? कसले अवकाश आम्हाला सुचले? तेव्हा बदला धम्म हा अतिशय असा शुद्ध माणूस म्हणून माणसाप्रमाणे जगण्याचा धम्म आहे. तेव्हा अंधार दाटलेला आहे.
या अंधाराला हटविण्यासाठी आपणच आपला दिवा बनायचा आहे. अशक्य असं काहीच नाही. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. बुद्धाने अनित्यवादाचा सिद्धांत सांगलेला आहे. म्हणून शेवटचा आपल्याला संदेश देतोय, उषा काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. या ठिकाणी मला आपण या सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटक म्हणून मला पाचारण केले, त्याबद्दल मी सर्व संयोजन समितीचं मनपूर्वक अभिनंदन करून वाडवे साहेबांना मी मंगलमय शुभेच्छा देतोय. त्याने आपलं प्रबोधन अतिशय एका ध्येयधोरणात्मक वैचारिक भूमिकेतून आपण मान्य कराल. या ठिकाणी सर्व पूर्णच्या मी संयोजन समितीचं मनपूर्वक अभिनंदन करून मी माझी रजा घेतोय. धन्यवाद. जय भीम.